रेडी? भाऊ, काल काँग्रेसचे काही नगरसेवक गटनोंदणीसाठी गेले होते. नेमकं एंड प्रोसिजर काय झाली नेमकं विभागीय आयुक्त कार्यालयात? असं आहे की नेमकं एंड प्रोसिजर काय झाली नेमकं विभागीय आयुक्त कार्यालयात? असं आहे की नवीन नियमानुसार फॉर्म 3 नंबरचा फॉर्म भरून दिल्याशिवाय त्यांना तिकडे मतदानात सहभागी होता येत नाही किंवा मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे ते एफिडेव्हिट एक द्यावं लागतं. त्यासाठी काल जवळपास 18 नगरसेवक आयुक्त कार्यालयात गेले होते. कारण ते जर केलं नाही तर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि दुसरा विषय असा होता की यापूर्वीच एका काँग्रेसच्या गटाने 12-13 लोक घेऊन नवीन गट स्थापनेचा प्रयत्न केला आणि तो काही गटाला मान्यता मिळाली नाही. म्हणून आमच्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी काही नगरसेवक आमचे गेले आणि त्याला मान्यता त्या गटाला दिली आहे का हे विचारलं. दिली नसेल तर आमचा संख्या जास्त आहे, त्यामुळे या गटाला मान्यता द्यावी अशा प्रकारची मागणी केली. परंतु काल विभागीय आयुक्त जे आहेत ते पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. या फॉर्म 3 सुद्धा भरून घेताना खरं म्हणजे स्टॅच्युटरी अधिकार फक्त तेवढे आयुक्तांना आहेत. त्यांनी दिलेले कागदपत्र तपासायचे आणि ते तपासून त्यांना मान्यता द्यायची, नोंदणी करायची, केवळ नोंद करायची एवढाच अधिकार त्यांना आहे. काल आमचे 2 वकील सुद्धा गेले. काही 6 नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले निवडणुकीच्या काळात निकाल लागल्यानंतर. त्या प्रमाणपत्रासाठी रितसर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली आणि ती तक्रार घेऊन आयुक्ताच्याकडून जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं. खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची. पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत. या आयुक्त आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये काल वकील सुद्धा उभे होते, हायकोर्टात सुद्धा रुलिंग दाखवलं त्यांनी. आणि तुम्हाला गट स्थापन करायसाठी कुणाचीही सल्ला घेण्याची गरज नाही, फक्त नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. माणसं प्रत्यक्ष ते आहेत का नाही आणि प्रमाणपत्राची सुद्धा गरज नाही, कारण गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि ID प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढंच तपासून इन कॅमेरा त्यांना नोंद करून घ्यायची आहे. पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत. कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे. ते म्हणाले की आम्ही रोज यांना फिरवू, आम्ही गट स्थापन होऊ देणार नाही. तिला कुठला अधिकार? अरे तुला जे बाई अधिकार दिला आहे आयुक्त मॅडम, तेवढाच अधिकार दिला आहे आलेल्या लोकांची नोंदणी करून घेणं. जर तुम्हाला नोंदणी करून मान्यता द्यायची नसेल तर रिटर्न मध्ये द्या की आम्ही हे करू शकत नाही किंवा ह्या त्रुट्या आहेत. ते पण द्यायला तयार नाही आणि नोंदणी करायला तयार नाही. अशा प्रकारची दुपट्टी भूमिका या विभागीय आयुक्तांनी आता घेतलेली आहे. मी आता त्यांना वेळ मागेल, मी त्यांच्याकडे जातोय 11 वाजता आणि त्यांना मी विचारणार आहे की तुम्ही मला रिटर्न मध्ये दिल्याशिवाय मी तिथून उठणार नाही. तुम्हाला नाकारायचा अधिकार असेल तर नाकारा, स्वीकारायचा अधिकार असेल स्वीकारा, परंतु ते रिटर्न मध्ये दिलं पाहिजे. ते रिटर्नही देत नाहीत, ते गटस्थापनही करत नाहीत. तुम्हाला बाकीच्या कोर्टात जायसाठी मार्ग मोकळा होतो, पण ते सगळं हँगिंग ठेवलेलं आहे, लटकतं ठेवलेलं आहे.
आणि पूर्णतः या मॅडम राजकीय दबावापोटी काम करतायत हे आता लपून राहिलेलं नाही. या सगळ्यामध्ये गंमत अशी की प्रमाणपत्राचा कुठेही त्याचा एक निर्णय, हायकोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे निर्णय काल वकिलांनी दाखवले. ते म्हणते की लॉ अँड ज्युडिशरीचे आम्ही मत घेऊ, त्यांच्याकडे पाठवू. काहीच गरज नाही आहे. यांना केवळ स्टॅच्युटरी अधिकार आहेत नोंदणी करून घेण्याचा. त्या पलीकडे आयुक्तांना कुठलाही अधिकार नाही. आणि नोंदणी करून ती यादी तिकडे चंद्रपूर महानगरपालिकाच्या आयुक्ताकडे पाठवायचं आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग करण्यासाठी. गटाची नोंदणी करायची आहे हा वेगळा विषय. गट नोंदणी करत असताना तुम्हाला मान्य करायचं आहे, नाही मान्य करायचं आहे, तुम्ही करू शकत नाही की करू शकता, हे रिटर्नमध्ये मी काल पण त्यांच्याशी फोनवर बोललो, पण तेही ते तयार नाहीत. म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्यासाठी अडवण्याचं काम सुद्धा करतायत. आणि स्वतःही मॅडम, या आयुक्त मॅडम निर्णय घेत नाहीत. हे पूर्णतः कायद्याच्या विरुद्ध आहे. ते त्या पदाचा ते दुरुपयोग करत आहेत. आणि आवश्यकता पडली तर मला त्यांच्या कार्यालयापुढे आज उपोषण करावं लागलं तरी मी करेल. पण आज मात्र त्यांना निर्णय द्यावा लागेल, येस आर नो, हो किंवा नाही. पण असं जे फिरवणं सुरू आहे आणि असं कुठेही नाही, प्रोव्हिजन नाही, कायदा नाही, कानून नाही, कुठला नियम नाही, हे सर्व आम्ही त्यांना दाखवलं आहे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार विभागीय आयुक्तांनी नगर विकास खात्याकडे या सगळ्या प्रकरणात काय करायचा याचा सल्ला मागितल्याची देखील माहिती समोर येते. नगर विकास खात्याचा संबंधच येत नाही, हेच आम्ही त्यांना सांगतो. अरे तुम्हाला नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा एवढा अधिकार आहे. गट करायचा, मान्यता द्यायची तर देऊ नका, आम्ही कोर्टात जाऊ. परंतु विभागीय आयुक्ताकडे जाईल, महिनाभर त्यांच्याकडे ते पेंडिंग राहील, तोपर्यंत सत्ताधारी आपलं काम करून मोकळे होतील. हे कट कारस्थान विभागीय आयुक्त रचत आहे. हे षडयंत्र असतं विभागीय आयुक्त. त्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारचे काही गरज नाही की नगर विकासकडे पाठवायची किंवा लॉ अँड ज्युडिशरीकडे मत घ्यायची. तो यांना अधिकार आहे. यांना केवळ अधिकार काय आहे, आलेल्या माणसांची तुमच्या गॅजेट प्रसिद्ध झाला आहे, त्याच्यामध्ये नाव आहे, ID प्रूफ पहा, नाव पहा, तो नमुना 3 भरून दिलेला एफिडेव्हिट घ्या, नोंदणी करा. एवढाच अधिकार फक्त आयुक्तांना. आधी धानोरकर येत्या गटाने जे पत्र दिलं होतं त्यानंतर दुसरा तुमच्या नगरसेवकांचं कालचं पत्र, असे 2 गट होणार असं काही कन्फ्युजन आहे प्रशासकीय पातळीवर. त्यांना काय कन्फ्युजन करायचं आहे, त्याला काय, त्याचा काय संबंध आलाय? त्यांनी दिले, द्यायचं की नाही द्यायचं, नकार द्यायचं नकार देत, लटकून ठेवायची काय गरज आहे? हे कुणाच्या इशाऱ्यावर करतायत? उद्या कोऑप मेंबर आहे, गटाला मान्यता मिळाली नाही म्हणजे भाजपचे सगळे कोऑप मेंबर करणारे काय? उद्या आमच्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम चालू केलेलं आहे. काल आम्ही पाहिलं की प्रमाणपत्राचा सर्टिफिकेट जे हरवलेत त्या संदर्भात आम्ही आयुक्ताकडून सर्टिफाईड कॉपी घेतली. मग ते म्हणतात की पोलिसाची रिपोर्ट. काय अधिकार आहे या विचारायचा, या आयुक्तांना पोलिसाचा रिपोर्ट विचारायचा? तुमच्या विभागीय आयुक्तांनी त्याची सर्टिफाईड डुप्लिकेट कॉपी दिली हरवल्याची तक्रार दिल्यानंतर. नाही नाही, ओरिजिनल कॉपी पाहिजे पोलिसांची. कुठला अधिकारीला काहीतरी मॅडम वेळ काढून म्हणजे यातून पळवाटा शोधण्याचं काम करतायत. विजयी झालेले प्रमाणपत्र हरवले म्हणजे ते धानोरकर यांच्याकडे आहेत, ते हरवले म्हणताय तुम्ही कसं? नाही, धानोरकरकडे काय आहे तर तो मोठा विषय होईल. ते कोणाकडून घेतलेत मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण जे प्रमाणपत्र नव्हते ज्यांच्याकडे, त्यांच्या मिसिंग झाले होते, 6 नगरसेवक आहेत, त्यांनी त्याची तक्रार दिली पोलीस स्टेशनला. हे तक्रार आहे. या तक्रारीमध्ये नुसार आम्हाला ते सर्टिफाईड कॉपी डुप्लिकेट प्रमाणपत्र मिळालंय आणि ते ओरिजिनल सहीचं आहे. विषय संपला. त्यांना सुद्धा नोंदणी करताना 6 नगरसेवक कसे मतदानापासून वंचित राहील ही विभागीय आयुक्त षडयंत्र रचत आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या भरोशावर हे काम सुरू आहे मॅडमचं. हो, आज दिल्लीमध्ये तुमची या संदर्भात बैठक असल्याची माहिती आहे. केसी वेणुगोपाल तुमची बैठक घेणार आहात, तुम्ही जाणार आहात का? काय नेमकं
हायकमांड आता याच्यात असतं? नाही, बैठक होऊ देत, आता बोलवलं आहे, आम्ही सांगू सगळी वस्तुस्थिती आणि हायकमांड जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. परिणय फुके यांनी टीका केली आहे तुमच्यावर की काँग्रेसचे स्वप्न भंग झालेले आहेत, वडेट्टीवारांचे पोट दुखत आहे, वडेट्टीवार यांनी भविष्यवाणीचा कोर्स केला पाहिजे, अशा प्रकारची टीका परिणय फुके यांनी भंडाऱ्यात केली. कसं बघताय? भंडारा जाऊन परिणय फुके काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाही आणि परिणय फुकेला महत्त्व देण्याची मला गरज वाटत नाही. हो, तुमचा मदत वडेट्टीवार कोण आहे, काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे आणि आम्ही काय निकाल दिला आहे तुमची आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात सुचवली, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून पडदा टाकण्याचं काम करू नका. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोदी शहांचं अप्रुव्हल होतं, त्यांना माहिती देण्यात आली होती, अशी माहिती पवार गटाकडनं मिळते, काय सांगा? नाही, खरं म्हणजे मला त्यांच्या अंतर्गत बोलायची गरज नाही, पण आता एक उद्योगपती येऊन या 2 विलिनीकरणासाठी समिट घडवून आणताय. अट एवढीच घातली आहे की हे विलिनीकरण होत असताना यांनी NDAला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे. बाकी मध्यस्थी गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि त्यातून हे विलिनीकरण झाल्यानंतर पुढे NDA बरोबरच या मंडळींनी राहावं अशा अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्या अटी शर्ती जर मान्य असतील तर ते विलिनीकरण होईल असं मला दिसते. हो, प्रतिभा दानवकरांनी स्टेटस ठेवलेलं आहे, जन्मे जाने वाले घोडे 12 तुम्ही नाही नाचते, अशा पद्धतीने स्टेटस. काल रात्री स्टेटस ठेवलं त्यांनी 10:30 आजच्या काही घडामोडी, काल रात्री झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर स्टेटस आहे. नाही, मला हे कोण काय स्टेटस देते याला काही हे नाही, म्हणजे बिना परिश्रमाने ज्यांना काही मोबाईलच हाताळून स्टेटस ठेवायचं असेल तर त्यांना त्या स्टेटसला कोणी काही महत्त्व देण्याची गरज वाटत नाही. पुण्यात पुरुष लाडकी बहीण योजनेचे 1200 बनावट लाभार्थी उघडकीस आलेले आहेत. पुण्यात लाडक्या बहिणीचे 1200 बनावट लाभार्थी योजनेचा लाभ जो आहे तो पुरुषांनी घेतलाय, 1200 लोकांच्या नावावर. आता बायकोचं नसेल खाता तर नवऱ्याने घेतला तर काय फरक पडतो? द्यायचं बहिणीलाच आहे ना. नवरा बायको काय यांच्या 1200 रुपया 1500 रुपयापासून काय डिवोर्स घेणार आहेत काय? नाही, आता 1500 भेटणार, माझं अकाउंट नाही म्हणून नवऱ्याला सोडणार आहे काय? बायकोचं नसेल खाता, नवऱ्याच्या खात्यात गेले असतील. तपासा ना, विभक्त राहतात काय, एकत्रच राहतात ना. द्यायचे 1500 आणि गोष्टी करायच्या 15,000च्या लंब्या चवळ्या, याला काय अर्थ आहे काय? काल संजय राऊत यांनी राज्यसभेत जो आरोप केलेला आहे की ऑपरेशन लोटसचा भाग आहे का अजितदादांचा अपघात, इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणात शरद पवार यांनी म्हटलं होतं की यावर राजकारण करू नये, त्यानंतरही संजय राऊत यांचं असं वक्तव्य कसं बघता तुम्ही? असं आहे, या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे. लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात, जो अपघात झालाय तो पटतच नाहीये. त्यामुळे हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत. कोणी तर असं म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहे, कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले, आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर काय बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याचा, लोकप्रिय नेत्याचा मृत्यू होतो त्यावेळेस हे संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं. काल जे तो पत्रकार उर्फल नेता बन जो म्हणला ना, हां, त्या बनच्या म्हणण्याप्रमाणे ही चौकशी, त्याने म्हणलं की वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत. आता मी काय CBIचा माणूस आहे पुरावा द्यायला त्याला? सरकार तुझी, सर्व तुमचं, केंद्रात तुमचा, राज्यात तुमचा, पुरावे तुम्ही गोळा करा. मी काय कोणाचं नाव घेतलं आहे की हे दोषी आहेत की ते दोषी आहेत? म्हणजे हे तर उल्टा चोर कोतवाल को पूछे, तेरे पास में प्रूफ क्या है, चोरी का माल खुद के हात में नाही, असा तो प्रकार आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे
त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. शरद पवार यांनी एक विमान अपघात असेल तर पहिल्यांदा सीआयडी चौकशी जाहीर करण्यात आली, हे पण एक अमेझिंग गोष्ट. CID चौकशी आता महाराष्ट्रामध्ये दिल्लीशी सुरू आहे. त्या चौकशी CID म्हणजे शुद्ध वेळकाढूपणा आहे असं मी मानतो. CID चौकशीमध्ये 5% सुद्धा काही निष्पन्न झाल्याची माहिती माझ्याकडे नाही. गेल्या 30 वर्षात मी पाहतोय. हसन त्यामुळे ही चौकशी CBI लेवलवर व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे. भाऊ, अजितदादांच्या पक्षाचे एक राजकीय सल्लागार आहेत नरेश अरोरा. डिझाईन बॉक्स नावाची कंपनी त्यांची आहे आणि त्यांनीच त्यांच्या पक्षाला पिंक कलर दिला असं बोललं जातं. पण त्यांच्या निधनानंतर ते त्यांच्या बैठकीत सुद्धा पक्षाच्या बसले, पण त्यानंतर बाहेर काढण्यात आले. राजकीय पक्षांसोबत हे जे सल्लागार कंपन्या यांची ही जी पद्धत आहे अशी नवीन, काय बोलाल? नाही, सल्लागार कंपन्या या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीसाठीच बनवल्या जातात किंवा काम करतात आणि हे काही सल्लागार फुकट नसतात ना. हे त्याचा मोबदला घेतात. पैसे घेऊन या कंपन्या व्यावसायिक दृष्टीनं काम करणाऱ्या कंपन्या आहेत. त्याचा इन्व्हॉल्वमेंट पक्षात किती असावा, कोर कमिटीमध्ये, कोर बैठकीमध्ये, हा तो त्या पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळं त्यांना खरं तर त्यांनी बसायलाच नको, अपमान करून घ्यायला नको. पैसे मोजून त्यांना घेतलेला आहे. ती कंपनी जी काम करते आहे ती फुकट काम करत नाही. कोणतीही कंपनी असेल, निवडणुकीचं मॅनेजमेंट करणारी जी कंपनी आहे त्या सगळ्या हायरच केल्या जातात. त्यामुळे यामध्ये फार काही नवीन आहे असं मी मानत नाही. हसन मुश्रीफ असं म्हणाले की दादांशी चर्चा झाली होती की ते म्हणायचे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे. हसन मुश्रीफच्या डोळ्यातील अश्रू आणि भावना मी पाहिलेत. अनेक नेते, अनेकांच्या डोळ्यात पाणी पण नव्हतं. अनेकांच्या डोळ्याचे भाव सांगत नव्हते की चेहराही सांगत नव्हता. मी नाव घेणार नाही. पण हसन मुश्रीफांचा जे आक्रोश होता की त्याचे जे डोळ्यातील अश्रू हे प्रामाणिक अजितदादावर प्रेम करणारे होते असं दिसतात. एक मुस्लिम नेता इतकी वर्ष त्या अजितदादांच्या बरोबर काम करताना मला वाटतं की सर्वाधिक दुःख जे पाहिले राजकीय नेत्यातील इतर, त्यामध्ये त्यांच्याचे भाव सांगून जातात आणि त्यामुळं मला वाटतं ते नक्की खरं बोलत असतील हे मी 100% खात्रीनं सांगू शकतो. अजितदादा एकत्र करण्यासाठी तयार होते अशा संदर्भातली माहिती दिल्लीच्या सूत्रांना होती, म्हणजे दिल्लीच्या वरिष्ठ पातळीवर भाजपच्या नेत्यांना होती अशी माहिती. एक आपल्याला सांगतो, हे दोनही पक्ष फोडले कोणी? भारतीय जनता पक्षाने. या दोनही पक्षाचे विभाजन त्यांच्यामुळेच झालं आणि हे सर्व करणारे जर दिल्लीच्या इशाऱ्यावर होत असेल तर त्यांना फोडण्याचा अधिकार जसा आहे तसा विलिनीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला असेल. म्हणून त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट केले जातात असं माझं मत आहे. और जिस तरीके से संजय राउत ने राज्यसभा में जो बयान दिया है, कैसे देखते हैं? उन्होंने फिर एक बार अजीत पवार की दुर्घटना की तरफ संदेह जताया. देखिए, ये इन्होंने पार्लियामेंट में बात की है, ऑन रिकॉर्ड है. अगर कोई इस तरह की बात करते हैं, आरोप करते हैं या इसके बारे में बताते हैं तो ये इसको थोड़ा सा सीरियसली लेना चाहिए, गंभीरता से लेना चाहिए और इसका कॉग्निशन लेना चाहिए. यह हमारा कहना है. रहा सवाल इस आरोप के पीछे की चौकसी हो और सच्चाई जनता के सामने आए. अभी भी कोई महाराष्ट्र के लोगों को ये जो विमान का क्रैश हुआ ये अभी भी नहीं पट रहा है कि अजित दादा का मृत्यु इस हादसे में हुआ है. तो सच्चाई सामने आने के लिए इसकी उच्च स्तरीय जांच हो और विशेष रूप से संजय जी राउत साहब ने जो कहा है ऑन फ्लोर, वो कई बाहर ऐसा बात नहीं किया है. उन्होंने तो फ्लोर पे बात किया है, पार्लियामेंट के अंदर में बात किया है. तो इसको सीरियसली लेकर इसकी जांच हो, इसके पीछे का पूरा राज ओपन होना चाहिए ऐसा हमें लगता है. अमेरिका ने भारत पर जो टेरिफ लगाया था उसे घटाकर 18% कर दिया गया है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक्स पर पोस्ट करते हुए कहा ट्रम्प हमारे अच्छे मित्र है और 140 करोड़ भारतवासियों की ओर से मैं उनका धन्यवाद करता हूँ, उन्होंने टैरिफ 18%। नहीं, मुझे लगता है कि ये तो ठीक किया है, अमेरिका ने टैरिफ कम किया है, इम्प्लीमेंट कब होता है वो देखेंगे, पर वो ट्रम्प को लोग सर्किट मानते हैं। अमेरिका के प्रेसिडेंट को लोग सर्किट मानते हैं हमारे हिंदुस्तानी भाषा में। तो सर्किट कब गिड़गिड़ जैसा रंग बदलेगा इसका कोई भरोसा नहीं। इसके पहले भी प्राइम मिनिस्टर के दोस्त वो रहे थे, बीच में दुश्मनी हुई, फिर से अगर दोस्ती होती है तो देश के लिए दीर्घकाल चले, लंबे दूर तक चले और हिंदुस्तान को फायदा हो। ये सब हिंदुस्तान की जनता की इच्छा रहेगी, पर ये टिकना चाहिए, टिकाना चाहिए। आजकल तो मैंने कहा कल भी, हमारी कोई नेबर कंट्रीज हमारे साथ नहीं है, तो दूर दूर तक जो अमेरिका दिखते वो तो भी कम से कम हमारे साथ बनी रहे। गिरिराज सिंह जो केंद्रीय मंत्री है उन्होंने ऐसा कहा है कि ममता बनर्जी चोर है, उन्हें जेल में होना चाहिए। वो गिरिराज सिंह को कौन काम में लेते हैं, उनकी क्या अहमियत है? अब चोरों की यादी बनाए तो आधा हिंदुस्तान खाली हो जाएगा, और शुरुआत कहाँ से करना है ये भी देखना पड़ेगा। जो लड़ता है वो चोर होता है, देशद्रोही होता है, और इनके सुर में जो सुर मिलाता है वो देश प्रेमी होता है। ये जो भाषा परिभाषा बनाई गई है उसके तहत वो बात करते हैं, इससे ज़्यादा उनको महत्व देने की जरूरत नहीं है। भाऊ, चंद्रपूरवर एक प्रश्न, उबाटा आणि वंचितचे जे उबाटाचे ॲक्च्युली जिल्हा प्रमुख जे आहेत गिरे, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जो महापौर पद देईल त्याच्यासोबत भाजपसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे। नाही, ह्या मला वाटतं की जसं काय आता देशाची सत्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चंद्रपुरातून निवडला जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा सध्या रंगत आहे। मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राची सत्ता आता यातून हलणार आहे किंवा बसणार आहे। एक तर दोनही पक्षाकडे बहुमत नाही, त्यांच्याकडे नाही ना आमच्याकडे नाही। फुकटचा घंटा आम्ही हलवतात मंदिरात जाऊन, कशाला हलतो मला काही कळत नाही। अरे ज्यांच्याकडे ते संख्याबळ जुळतील त्याचा महापौर होईल, आमच्याकडे नाहीत ना भाजपकडेही नाही आहे, याची चर्चाच होत नाही। जसं काय आमच्याकडे बहुमत आहे काँग्रेसकडे, आणि बहुमत असताना सुद्धा सत्ता बनवत नाही, अशा प्रकारचं चित्र रंगवलं जात आहे। आम्हाला सुद्धा 4-5 लोकांची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा आवश्यकता आहे 10-15 लोकांची, 10 लोकांची, 12 लोकांची। आता हे लोक मधात आहेत, निश्चित रूपाने यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। यांना वाटतंय की या दोघांनाही गरज आहे, जो हमारे को ज्यादा देगा वो हम उसके साथ चलेंगे, असे वक्तव्य मी आता ऐकतोय। पण त्याला काही वैचारिक आणि आमच्या आघाडीचा धर्म सुद्धा आहे। मला विश्वास आहे शिवसेना उभाटा या परिस्थितीमध्ये भाजपला सहकार्य करणार नाही। कुठल्याही प्रलोभनाला आणि पदाला बळी न पडता ते आमच्या बरोबर राहील असा मला विश्वास आहे। थँक्यू।